इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या प्रभाग 2 मधील पुन्हा आडगाव शिवारातील कोणार्क नगर या ठिकाणी समाजसेवक रामभाऊ संधान आणि सुवर्णा रामभाऊ संधान आणि यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एसटी प्रवासासाठी लागणाऱ्या NCMC या स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन दिनांक 2/7/2026 ते 6/7/2026 पर्यंत रामभाऊ संधान यांचे जनसंपर्क कार्यालय कोणार्क नगर आडगाव या ठिकाणी केले होते. या शहरातील महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. त्याचे स्मार्ट कार्ड तयार झालेले आहे. या कार्डचे वितरण नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या उपस्थितीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील सभागृह मातोश्री शाळेजवळ गणेश मार्केट कोणार्क नगर आडगाव शिवार या ठिकाणी करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग 2चे नगरसेवक ॲडव्होकेट नामदेव शिंदे, रिद्धी निमसे, इंदुताई खेताडे, सौ ऐश्वर्या जेजुरकर, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, कुर्णे काका, निंबाळकर काका, सीताराम निकम काका, सुखदेव ढिकले, बंडू भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा आयोजक रामभाऊ संधान यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक रामभाऊ संधान, सुवर्ण संधान यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र नामदेव काका शिंदे, आमच्या भगिनी ऐश्वर्याताई जेजुरकर, आमच्या दुसऱ्या भगिनी खेताडेताई, आमचे मुख्य बंधू सुरेश भाऊ खेताडे, जेजुरकर साहेब, भाऊ शिंदे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे बंधू रामभाऊ संधान. आणि जेवढे स्टेजवर बसले त्याच्यापेक्षा सगळे मार्गदर्शक समोर आहेत. त्यातले आपले निंबाळकर काका असतील, विनोद काका असतील, सुखदेव काका ढिकले असतील, येवलेकर काका, सीताराम काका निकम, भोसले काका, पुणे काका, संधान काका, आपले नंदन साहेब, लोहार काका आणि ज्यांच्या माध्यमातून हा हॉल इथे साकारला आहे असे आपले मुंगळ सर, रायडे सर, गायकवाड सर, बगाडे सर, त्र्यंबके सर. खरं तर मी 1.5 वर्षांनी या ठिकाणी आलो आहे, कारण काही माझे पण प्रश्न होते, प्रॉब्लेम होते, काही अडचणी होत्या. पण रामभाऊने आज इथे खरंच मी त्यांचं कौतुक करतो की शासकीय योजना ही आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात, स्मार्ट कार्ड मिळावं, त्या लोकांना सवलती मिळाव्या, शासनाच्या काय योजना आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही पाऊल उचललं, जे काही काम सुरू केलं त्याबद्दल खरंच मी रामभाऊचं आणि सगळ्यांचं त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. यांच्या उपस्थित हा जो काही कार्यक्रम पार पडत आहे, तर रामभाऊंनी जे काही आता आपल्या परिसरात सामाजिक कार्य सुरू केलेले आहे, अगोदर पण रामभाऊ या सामाजिक कार्यात अग्रेसर होतेच, पण सध्या त्यांनी ज्या विविध शासकीय योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्याबद्दल मी रामभाऊ संधान यांचे आभार मानतो. तसेच विविध शासकीय ज्या योजना आहेत, म्हणजे आज तर एसटीच्या कार्डचा मोफत कार्डचा जो आहे कार्यक्रम तो, तसेच जे मेडिकलच्या सुविधा असतील किंवा इतरही काही ज्या शासकीय सुविधा असतील यांचा लाभ घेण्यासाठी रामभाऊ संधान आणि मित्र मंडळ यांच्यावर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, या योजनांचा पण लाभ घ्यावा आणि रामभाऊ संधान यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. जय हिंद. तर ह्या सगळ्यांनी या गोष्टींचं जे शिबिर आता भरवलेलं आहे रामभाऊनी, याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आम्ही ठिकठिकाणी हे सुरू करत आहे. खेताडे ज्यांचे पण ऑलरेडी मी कामगारमध्ये हे केले, नागपूर गावाकडे अरेंज केलं, रामभाऊनी इकडे केले. आपण सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत स्कीम पोहोचवायचा प्रयत्न करतो, मात्र याचा लाभ सगळ्यांनीच घेतला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट,
मी दीपक गायकवाड सर यांना भेटलो होतो आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रस्ताव मांडला होता महासभेत, ज्याचा ठराव मंजूर झालेला आहे. म्हणून डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग असं या रस्त्याला नाव पडलेलं आहे. तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती की एवढं आमचं काम मार्गी लावून जावं, तेवढं आम्ही करून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू आणि भगिनी, आज आपला जो कार्यक्रम आहे स्मार्ट कार्ड आपण वितरण करणार आहोत. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी एवढ्या सोयी सुविधा काढल्या आहेत, तर त्या सगळ्या सोयींचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. इथे उपस्थित असलेले माझ्या मते सगळ्यांनाच हे कार्ड काढले आहेत, पण याचा जास्तीत जास्त लोकांनी काढून ठेवून वापर करावा, उपभोग घ्यावा ही विनंती. धन्यवाद. यांचं कोणार्क नगर परिषद आजूबाजूच्या परिसरात काहीतरी स्तुत्य कार्यक्रम चालूच असतात त्यांचे. तसाच हा यांची म्हणजे आपला एसटीचा मोफत पास या कार्डचं गेल्या 1 ते 2 महिन्यापासून त्यांच्या कार्यालयात काम चालू होतं आणि आज आपले लाडके आमदारावर भेटले व सर्व नगरसेवक यांच्याकडून ज्या लोकांनी जे काही कार्ड काढले त्यांचा आज वाटप होणार आहे. त्यासाठी आलेल्या सर्व माता भगिनींचे उपस्थित आहेत त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि रामभाऊनं सतत काही ना काही कार्यक्रम करत राहतात. त्या कार्यक्रम करत असतात. त्यांना आवड आहे, कार्याची आवड आहे. त्यांना पुढील वाटचालीस भावी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. समाजासाठी जे योग्य काम असेल ते आम्ही कायम करत आहोत. आपल्या संपर्क कार्यालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम असे राबवले जातात, ज्याच्यामध्ये आधार कार्डचं कॅम्प असो, आधार कार्ड दुरुस्ती असो, तुमचं जात प्रमाणपत्र काढणं असो, आणि सरकारी काम आपण पूर्ण जास्तीत जास्त लोकांना लांब जायची गरज नाही पडो याच्याकरता आपल्या ऑफिसमध्ये चालू केलेले आहे. इथून मागे पण आपण या परिसरात विविध कॅम्प भरवले. आता आपण हे 2 जुलै ते 5 जुलै असा एक कॅम्प भरवला होता कार्डसाठी, एसटीच्या कार्डसाठी. त्याच्यामध्ये महिलांनी आणि पुरुषांनी कोणार्क नगर परिसरातल्या सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांचे कार्डचे आज वाटप सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आपण आज करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जे बाकीचे उद्यापासून जे उर्वरित लोक आहेत त्यांच्यासाठी परत अजून एक 5 दिवसाचा कॅम्प घेतलेला आहे. तो आहे 27 ते 31 तारखेपर्यंत आपल्या संपर्क कार्यालयामध्ये. तर मी सर्वांना विनंती करेन की ज्यांचे कोणाचे कार्ड राहिले असेल त्यांनी परत उर्वरित 5 दिवसामध्ये सदर कार्ड काढून घ्यावे. यावेळी मोकळ सर, त्र्यंबकेश सर, अहिरे सर, गायकवाड सर, सनी संधान, अनिल शिरोडे, प्रशांत भामरे, नवनाथ भुसारे, निलेश आहेर, शैलेश सोनवणे, स्वप्नील संधान इत्यादी ज्येष्ठ आणि नागरिक, पंचक्रोशीतील नागरिक, महिला वर्ग आवर्जून उपस्थित होते. NCN न्यूजसाठी गणेश कराड, आडगाव.